स्वातंत्र्यातून आपणाला मिळालेला आहे, पण आज जी आपल्या आचरणामध्ये आणि राहणीमानामध्ये बहुतेक जेवढं चांगलं यायला पाहिजे स्वातंत्र्य मिळालं म्हणून, पण तेवढंच जास्तीत जास्त मुलामध्ये जशी शिस्त असायला पाहिजे ते शिस्त राहिलेली नाही आहे. काहून तर पहिले आम्ही शिकत होतो तेव्हा एखादा शिक्षक, समजा गावात तर पहिले शिक्षक राहत होते, आणि शिक्षक जर दिसला तर पहिले त्याच्या समोरून न जाता आपण बाजूने जात होतो. म्हणजे हा म्हणजे कसा एक शिक्षकाचा आदर, म्हणजे एक भीती. पण आज ती राहिलेली नाही, आणि नाही राहिली ते एक चांगलीच गोष्ट आहे. पण फ्रेंडशिप असायला पाहिजे. पण त्याच्या माध्यमातून काय होते की आपण जो आपणाला फायदा करून घ्यायचा विद्यार्थी दशेमध्ये तो आपणाला फायदा मिळत नाही. पहिले आम्हाला 60% जरी मिळाले होते तरी तो विद्यार्थी जेवढा हुशार होता, आता 80-90% मारणारे मुलाला काहीच येत नाही, असं मला एक म्हणजे माझी एक आक्षेप आहे. आणि याला कारण जर आहे ती शिक्षणाची पद्धत आहे. काहून तर आता शिक्षक म्हणाले, आमचे मुख्याध्यापक सर सातपुते सर, की आपणाला शिकायचं आहे म्हणून शिका. म्हणजे ज्याप्रमाणे पहिले हॉटेलमध्ये एक वेटर राहत होता, आपण जाऊन हॉटेलमध्ये बसत होतो आणि ऑर्डर करत होतो की आम्हाला 1 प्लेट समोसे द्या, का भजे द्या, का जो लागत होता तो, आणि तो वेटर टेबलवर आणून देत होता. आता जसे नोकर नाही म्हणून का केले हॉटेलवाले, सेल्फ सर्व्हिस. म्हणजे स्वतः जा, त्याच्याकडून भजे लागतात का लागतात ते आणा, आणि कुठं उभ्यानं खा नाही तर टेबलवर बसून खा. हे काहून? म्हणजे त्याच्याकडे नोकर नाही म्हणून तो हॉटेलवाल्यानं ती योजना आणली. कोणती? सेल्फ सर्व्हिस. त्याच पद्धतीने सर, तुम्हाला वाटत असेल की हे शासनाचे धोरण चांगले आहे, पण हळूहळू त्यांना आमच्याकडे सरकार म्हणतात नोकर नाही म्हणजे मास्तर नाही, हळूहळू तुम्हाला कमी करण्याचा हा डाव आहे. या स्वातंत्र्य आहे म्हणून मी बोलत आहो. म्हणूनच स्वातंत्र्याची व्याख्याच अशी आहे. खरं स्वातंत्र्य आपण म्हणतो की 1947 ला मिळालं. 1947 ला नाही, जेव्हा भारताची राज्यघटना लिहिल्या गेली आणि तेव्हा लोकशाही अंमलात आली तेव्हा खरं स्वातंत्र्य मिळालं. नाहीतर आज तुम्ही पाहिल्या ह्या नरेंद्र मोदी फ्रेंड्स म्हणून तो म्हणजे आपला फेसबुकवर लाईव्ह आला होता. काहून? तर त्या युवा वर्गानं त्याला आणायला लावलं. जे जेनजी लोक युवा आहेत, जे शिकलेले आहेत, त्यांनी आंदोलन करून पंतप्रधान सारख्या माणसाला त्याला उत्तर द्यायला लावलं. त्याच्या प्रधानमंत्री तो धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा द्यायला लावला. ही लोकशाहीची ताकद आहे आणि हे खरं स्वातंत्र्य आहे. त्या स्वातंत्र्याचा फायदा जर घेतो म्हणला तर पंतप्रधान सुद्धा आपला नौकर आहे हे दाखवणे ही खरी लोकशाही, हा खरा स्वातंत्र्य आहे. नाहीतर फक्त स्वातंत्र्य भेटला म्हणून बापाच्या समोर खरा खाणी, बापाच्या समोर दारू पेनी, हा कोणता स्वातंत्र्य? याच्यात सुद्धा आपणाला कर्तव्य आहे का आपण आदर केलं पाहिजे मोठ्या माणसाचा, आणि वडिलाला कामामध्ये मदत केलं पाहिजे. हे खरं शिक्षण आहे, आणि हे शिक्षण मिळावं म्हणून खरं स्वातंत्र्य मिळले. आज मला या स्वातंत्र्यावर आणि या सरकारवर एक आक्षेप करायचा आहे का खरोखर जे शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे ते खरं स्वातंत्र्य आहेत का? आज त्याला 24 तास पहिले लाईन मिळत होती, आज 12 घंटे केले, 4 वर्ष झाले, आणि आज या 2-3 दिवसापासून 8 घंटे. म्हणजे जर शेतकरी जगाचा पोशिंदा आहे, त्याला पिकवता येते, तर त्याला 24 तास लाईन पाहिजे. म्हणजे तो त्याच्या पद्धतीनं पिकवून तो बराबर आपला उत्पादन काढू शकल ना, कुटुंब अंमलात आणू शकल. त्याला 8 घंटे लाईन. म्हणजे कधी पुन्हा तो सरकार म्हणेल तेव्हा त्याचा पीक मरते तेव्हा त्याला लाईन नाही आहे, मोटर नाही आहे. हे स्वातंत्र्य आहे का? आज सुद्धा शेतकरी पारतंत्र्यात आहे, हा सरकारच्या गुलामगिरीत आहे असं म्हणायचं वाटते. पण आपल्याजवळ घटना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरनं लिहून ठेवलेली असल्यामुळं आज सुद्धा तो सरकारवर जर रस्त्यावर उतरेल तर सरकारला झुकवू शकते, त्याला त्या सरकारला 24 घंटे लाईन देण्यास भाग पडू शकते. हा फक्त लोकशाही ताकद आहे. पण त्या लोकशाहीचा वापर करणे हा खरा स्वातंत्र्य आहे, आणि तो आपण स्वातंत्र्य विसरता कामा नये. स्वातंत्र्याचा फायदा घेऊन वाईट लोक चाललेले आहेत वाईटाकडे, तसे न जाता खरोखरच वाईट गोष्टीमध्ये आपण वाईट गोष्टीवर मात करून या स्वातंत्र्याचा फायदा जर घ्यायचा असेल
तर जिथं जिथं सरकार चुकत असेल, गावातला सरपंच चुकत असेल, शिक्षक जरी चुकत असेल, तरी सुद्धा त्याच्या विरोधात आवाज उठवला पाहिजे. हा खरा स्वातंत्र्य आहे. आणि हा स्वातंत्र्य आपणाला मिळाला, तर ह्या स्वातंत्र्याचा जर फायदा घ्यायचा असेल तर आपण सुद्धा तसंच वागायला पाहिजे. रोज अभ्यास करायला पाहिजे. आपण कसं हुशार होऊ, तुम्हाला सांगतो एक, या लहान मुलांना का जेव्हापर्यंत आपण नेतृत्व करणार नाही, शाळेमध्ये हुशार बनणार नाही, तेव्हापर्यंत परमेश्वर सुद्धा आपणाला साथ देत नाही. गीतेमध्ये श्रीकृष्णानं सांगितलेलं आहे का जो नेतृत्व करतो त्याच्यात मी आहे. जो नेतृत्व करतो, जो अभ्यास करतो, जो पुढे धावतो, त्याच्यामध्ये मी आहे, त्याला मी साथ देतो. आणि जो मागे राहते त्याला मी साथ देत नाही, असा परमेश्वर म्हणते, म्हणजे भगवान श्रीकृष्ण म्हणतात. म्हणूनच कधी आपण जास्तीत जास्त मी अभ्यास करून कसा समोर जाईल हा जास्त विचार केला पाहिजे. नाहीतर आपण कोणता हे मोबाईल पाहतो तर त्याच्यात काय पाहतो, कोणते तरी काहीतरी गेम, ते कोणते तरी कोणाचं तरी काहीतरी मजाक करत आहे, ते विनोदी चेंगड करत आहे, कोणता तरी तो कोणता का तो एक राहते तो वाघ आणि ते काहीतरी खेळ खेळत राहते. फक्त तसेच पाहून आपला काही फायदा होत नाही. त्याच्यात जे काहीतरी आपणाला फायद्याचं द्यायचं आहे, शिक्षक प्रत्येक वर्गाचा त्या मोबाईल मध्ये आहे. त्या अभ्यासक्रम कसा आहे, म्हणजे अभ्यास कसा केला पाहिजे, त्या धड्याचा उत्तर कशा पद्धतीने शोधला पाहिजे त्या मोबाईल मध्ये आहे. ते सगळ्याचे ऍप्स आहेत, त्याचा QR कोड आहे. तो पद्धतीने सुद्धा आपण आपल्या पालकाच्या मदतीने किंवा आपला भाऊ वरचा शिकलेला आहे त्याच्या मदतीने फक्त तेच शोधला पाहिजे, तेव्हा तुम्ही मोठे होऊ शकता. नाहीतर मोठे होऊ शकत नाही. आणि ह्या स्वातंत्र्याचा काही काडीचा फायदा नाही. त्याच्यापेक्षा हे इंग्रज बरे होते असं म्हणायला, म्हणजे जर आपण फायदाच नाही घेऊ शकत असेल तर काय फायदा आहे त्याचा. तर आपण त्याचा फायदा घेतलो पाहिजे. आपण आपल्या घरापासून, आपल्या वडिलाला मदत करण्यापासून तर आपल्या गावाचा कसा कल्याण झाला पाहिजे इथपर्यंत आपण या स्वातंत्र्याचा फायदा घेतलो पाहिजे. एवढीच मी अपेक्षा करतो की आपण जास्तीत जास्त अवांतर गोष्टी, समाजात घडणाऱ्या ज्या वाईट वृत्ती आहेत, कोणते डरगे डुरगे लोक इकडे तिकडे झगडा भांडण करतात, तिकडे जास्त लक्ष न देता मी कसा मोठा होईल, माझ्यामुळं माझा फायदा तर होईलच, माझ्या घराचा कसा फायदा होईल, माझ्या गावाचा कसा फायदा होईल, याचा चिंतन करणे हे लहानपणापासून सवय लावा. एवढंच मी बोलतो आणि माझे 2 शब्द संपवितो. जय हिंद, जय भारत. धन्यवाद दिगंबर भाऊ. आपल्या भाषणातून आपण स्वातंत्र्य जे मिळालं ते सर्वांसाठी फार छान आहे, परंतु स्वातंत्र्यासोबत काही आपले